बरेचदा असं होतं की अॅनास्थेशिया द्यायच्या आधीच आम्हाला खूप अँझायटी होऊन जाते. ह्या भीतीला कसं आपण टॅकल करावं? पेशंट सांगतात आम्हाला की आम्हाला बीपीचा त्रास अजिबात नाही आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवर घेतल्यानंतर बीपी खूप रेज झालेलं असतं. ही बेसिकली एन्झायटी असते. तर ह्याला कमी करण्यासाठी पेशंटचं काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही त्याला प्री अॅनास्थेटिक इव्हॅल्युएशन म्हणतो. जेव्हा आधीच ऑपरेशनच्या आधीच पेशंटची आपण भेट घेतो, त्याला डिटेल इव्हॅल्युएट करतो, त्याला काही आजार आहे की नाही हे सगळं माहिती करून घेतो. बेसिकली मी जेव्हा सर्जरीसाठी काउन्सिल करतो तेव्हा प्रत्येक पॅरेंट्सचा मला क्वेश्चन असतो की ह्याच्यामुळे त्याची बौद्धिक वाढ तर थांबणार नाही ना डॉक्टर, बरं. त्याच्या मेंदूवरती तर परिणाम होणार नाही ना? असं काही आहे का? असं अजिबात नाही आहे. तर योग्य प्रमाणात अॅनेस्थेशिया आणि नेसेसरी प्रोसिजरसाठी जर आपण दिलं तर त्याचे काहीही साईड इफेक्ट्स राहत नाही. लॉंग टर्म त्यांच्या बुद्धी विकासावर, मेंदूवर काहीही परिणाम होत नाही. उलट जर एखादी प्रोसिजर आपण डिले केली किंवा केलीच नाही त्यांनी जास्त धोका असतो रादर दॅन अॅनेस्थेशिया. तुम्ही ना एक खूप मोठा त्रास देता आमच्या बाळांना, उपाशी की ठेव. उपाशी ठेवता. अगदी मान्य आहे. आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये वगैरे तर बाळ खूप क्रँकी होऊन जातात कारण तहान खूप लागलेली असते त्यांना. पण उपाशी पोटी राहणं तितकंच आवश्यक आहे. नमस्कार, मी डॉक्टर विशाल चांडक, लहान मुलांचा हाडांचा डॉक्टर, केपॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर इथून. आपण यावेळी खूप दिवसानंतर आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या सिरीजमध्ये भेटतोय. यावेळेसचा विषय आम्ही निवडला आहे अॅनास्थेशिया किंवा बधिरीकरण. कुठल्याही सर्जरीचा सगळ्यात महत्वाचा, रादर सगळ्यात पहिला भाग जो आहे तो आहे अॅनास्थेशिया. कारण अॅनास्थेशिया दिल्याशिवाय, बधीर केल्याशिवाय सर्जरी ही सुरूच करता येऊ शकत नाही. म्हणून जर आपण सर्जरीचा श्री गणेशा हा असं म्हणायचं ठरवलं तर तो श्री गणेशा सुरू होतो अॅनास्थेशियापासून. आणि याच अॅनास्थेशियावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ अॅनास्थेशिओलॉजिस्ट डॉक्टर रेणुका मारावर मॅडम. नमस्कार. मॅडम अॅनास्थेशिओलॉजिस्ट म्हणून मागील 15 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. आणि मॅडमचं स्पेशालिटी म्हणजे त्या पिडियाट्रिक अॅनास्थेशियामध्ये खूप उत्कृष्ट काम करतात आणि त्यांचं यातलं काम वाखाणण्याजोगं आहे. तर आज आपण पिडियाट्रिक अॅनास्थेशिया बद्दलचे जे काही तथ्य आणि त्याबद्दलचे असलेले मिथ हे सगळे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपल्या मनातल्या त्याबद्दल असलेल्या शंका सुद्धा आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर मॅडम सुरू करूया आपण. नक्कीच. मॅडम सगळ्यात आधी मला हे सांगा, अॅनास्थेशिया किंवा बधिरीकरण म्हणजे काय? अॅनेस्थेशिया म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला वेदनारहित ठेवणं, पेशंटची हालचाल झाली पाहिजे नाही आणि पेशंटला त्या बाबतीमध्ये अवेअरनेस पण नको, म्हणजे लॉस ऑफ अवेअरनेस, ॲम्नेसिया हा पूर्ण कंबाईंड जो आहे त्याला आपण अॅनेस्थेशिया म्हणतो. त्याच्यामध्ये लॉस ऑफ अवेअरनेस म्हणजे ॲम्नेसिया हा पण पार्ट तितकाच महत्वाचा आहे. कारण बाहेर गेल्यानंतर पेशंटला या गोष्टी, ऑपरेशन थिएटर बद्दलची किंवा त्या प्रोसिजर बद्दलची वाईट आठवण काही नसायला हवी. बरेचदा असं होतं की अॅनास्थेशिया द्यायच्या आधीच आम्हाला खूप अँझायटी होऊन जाते. मग ती सर्जनला असो किंवा पेशंटला असतो. कित्येकदा मग पेशंटचा पल्स रेट वाढतो, बीपी वाढतं. तर ह्या भीतीला कसं आपण टॅकल करावं? अगदी योग्य प्रश्न आहे. असं नेहमीच होतं. पेशंट सांगतात आम्हाला की आम्हाला बीपीचा त्रास अजिबात नाही आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवर घेतल्यानंतर बीपी खूप रेज झालेलं असतं. ही बेसिकली एन्झायटी असते. तर ह्याला कमी करण्यासाठी पेशंटचं काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही त्याला प्री अॅनास्थेटिक इव्हॅल्युएशन म्हणतो. जेव्हा आधीच ऑपरेशनच्या आधीच पेशंटची आपण भेट घेतो, त्याला डिटेल इव्हॅल्युएट करतो, त्याला काही आजार आहे की नाही हे सगळं माहिती करून घेतो. त्याला अॅनेस्थेशियाबद्दल आणि ऑपरेशन बद्दलची कल्पना देतो. म्हणजे मेंटली ते तयार असतात ह्या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी. आणि याचा नक्कीच ऑपरेशन थिएटरमध्ये फायदा होतो. पेशंटची एन्झायटी कमी झालेली असते आणि तरी सुद्धा जर बीपी वाढलेला असेल तर आम्ही अँजिओलायटिक इंजेक्शन आधी देतो, त्यांची भीती आधी कमी करतो, बीपी सेटल करतो आणि मग पुढची प्रोसिजर करतो. अॅनास्थेशिया मोठ्यांमध्ये देणं आणि अॅनास्थेशिया लहान मुलांमध्ये देणं यात काही खरंच फरक आहे की दोघांमध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत? नाही, दोघांमध्ये खूप फरक आहे. छोटं बाळ अॅनेस्थेशियाला खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतं. अडल्ट थोडंसं सेफली मॅनेज आपल्याला करता येतं. लहान बच्चूंमध्ये जेव्हा आपण अॅनेस्थेशिया देतो तर खूप जास्त व्हिजिलन्सची आवश्यकता असते. एक्सपर्ट सुपरविजनच्या अंडर आणि प्रॉपर मॉनिटरिंगच्या अंडर व्यवस्थित सेफली अॅनेस्थेशिया पार पडतो. बऱ्याचदा ना पालकांना चिंता असते की माझ्या बाळाला अॅनास्थेशिया देत आहे तर ते सेफ आहे का, त्याच्यामुळे
त्याच्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, त्याची बौद्धिक वाढ तर खुंटणार नाही ना. हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. मला बेसिकली मी जेव्हा सर्जरीसाठी काउन्सिल करतो तेव्हा प्रत्येक पॅरेंट्सचा मला क्वेश्चन असतो की ह्याच्यामुळे त्याची बौद्धिक वाढ तर थांबणार नाही ना डॉक्टर, बरं. त्याच्या मेंदूवरती तर परिणाम होणार नाही ना, असं काही आहे का? असं अजिबात नाही आहे. तर योग्य प्रमाणात अॅनेस्थेशिया आणि नेसेसरी प्रोसिजरसाठी जर आपण दिलं तर त्याचे काहीही साईड इफेक्ट्स राहत नाही. लॉंग टर्म त्यांच्या बुद्धी विकासावर, मेंदूवर काहीही परिणाम होत नाही. उलट जर एखादी प्रोसिजर आपण डिले केली किंवा केलीच नाही, त्यांनी जास्त धोका असतो रादर दॅन अॅनेस्थेशिया. बाळ तर छोटं आहे, आईपासून तुम्ही दूर उचलून त्याला अॅनेस्थेशियासाठी बरोबर. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाताय, बरोबर. बाळ रडत असतं, त्यावेळी तुम्ही अॅनेस्थेशिया देताना त्याला पेन होणार ना. मग तुम्ही कशी काळजी घ्याल? एक पालक म्हणून मला फार चिंता आहे, माझं बाळ रडतंय आणि तुम्ही त्याला ऑपरेशनसाठी आत घेऊन जाताय. बरोबर. तो सीन जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये बाळ रडत आत जात असतं, एकदम आकांड तांडव करतो आतमध्ये, आणि आईचं पण बाहेर रडणं सुरू असतं. हा रोजचा आमच्यासाठी प्रकार आहे. पण त्याच्यासाठी आम्ही तेच आधी जर आपण त्यांची भेट घेतलेली असेल, आई वडिलांना तेवढा पण विश्वास दिलेला असेल की बाळ तुमचं खूप सुखरूप राहणार आहे, त्याला काहीही त्रास होणार नाही, तर ते थोडंसं बेटर रिॲक्ट करतात ह्या गोष्टीला. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही पूर्ण तयारी झाल्यानंतरच बाळाला आतमध्ये घेतो. ज्या क्षणाला बाळ आतमध्ये येतो त्या क्षणालाच आम्ही इमिजिएटली त्यांना सिडेटिव्ह इंजेक्शन देतो, ज्याने बाळ थोडं शांत होतं, आणि मग बाकी प्रोसिजर्स करतो. आणि काउन्सिलिंगचा याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. थोडेसे जर मोठे बच्चू असेल ज्यांना समजतं, तर त्यांना आपण नीट शांतपणे समजून सांगितलं, प्रेमाने हात कुरवाळलं, तर ते पण शांत होतात. अगदी छोटे बाळ असतात तर ते रडतातच, त्यांना लगेच सिडेटच करावं लागतं. बरेचदा ना जेव्हा बाळ एक पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये असतात, जेव्हा मुलं 6-7 वर्षानंतरचे असतात, मी सुद्धा प्रयत्न करतो की त्यांना आधी काउन्सिल करावं, त्यांना सर्जरीबद्दल कल्पना द्यावी. कित्येकदा पॅरेंट्सचा त्याबद्दल हेजिटेशन असतो की डॉक्टर त्याला सांगू नका, घाबरून जाईल बाळ. पण मी ऑब्झर्व केलंय की जर त्यांना ओपीडी मध्ये छान काउन्सिल केलं, त्यांना सांगितलं की आपण का सर्जरी करतोय, त्याच्याने काय चांगलं होणार आहे आणि त्याच्यासाठी तुला काय तयारी हवी, तर त्यांचं कॉपरेशन खूप छान वाढलेलं मी बघितलंय. अगदी बरोबर. त्या मुलांना ओटी मध्ये घेताना त्रास होत नाही किंवा अॅनेस्थेशिया देताना नाही, जो आपल्याला एक स्ट्रगल करावा लागतो तो फार कमी होऊन जातो. बरोबर. मॅडम, मोठ्या मुलांना किंवा लहान मुलांना किंवा कोणालाही जेव्हा आपण अॅनेस्थेशिया देतो, सगळ्यांना एकसारखा अॅनेस्थेशिया असतो का? काही त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात की तेच एक नळी टाकली जाते, काहीतरी हवा देण्यासाठी एक पंप असतो किंवा काही मशीन्स लावल्या जातात, मॉनिटर्स असतं, आवाज येत राहतो, हे सगळे प्रकार सगळ्यांसाठी एकसारखेच असतात का? नाही, सगळे प्रकार सगळ्या प्रोसिजर्स प्रमाणे अॅनेस्थेशिया वेगळा वेगळा असतो. बेसिकली अॅनेस्थेशियाचे 3 प्रकार असतात: जनरल अॅनेस्थेशिया, रिजनल अॅनेस्थेशिया आणि लोकल अॅनेस्थेशिया. या सगळ्या गोष्टींसोबत आम्ही कंबाईन त्यांना, जरी रिजनल अॅनेस्थेशिया दिला असेल, म्हणजे कमरेच्या खालची भूल दिली किंवा फक्त हाताची भूल दिली, तरी सुद्धा बाकी बॉडी पार्ट्स हल्ले नाही पाहिजेत. अडल्ट मध्ये जसं ते कॉपरेट करतात, बाकी मुवमेंट ते करत नाहीत, पण लहान बच्चूमध्ये ह्या मुवमेंट्सवर कंट्रोल नसतो, तर त्याच्यामुळे आम्हाला कायम झोपेचं इंजेक्शन पण याच्यासोबत कंबाईन करावं लागतं. म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो, 2-3 अॅनेस्थेशिया मिळून आपल्याला कंबाईन करून द्यावा लागतो. आणि बेसिकली डोसेस ऑफ अॅनेस्थेशिया पेशंटच्या एज प्रमाणे, पेशंटचं वेट किती आहे, पेशंटला असोसिएटेड काही मेडिकल कंडिशन आहे का, त्याचे काही मेडिसिन चालू आहे का, आधी कुठली अजून सर्जरी झालेली आहे का, या सगळ्या गोष्टींप्रमाणे त्याचे डोसेस ठरतात. आणि त्याचा काही असा थंब रूल नाही की एवढाच डोस आणि एवढ्या पेशंटला दिला पाहिजे, असा अजिबात रूल नाही आहे. डोसेस नेहमी टायट्रेटेड आणि कॅल्क्युलेटेड डोसेसमध्ये द्यावं लागतं. म्हणजे आपण जो इफेक्टिव्ह ED50 म्हणतो, म्हणजे इफेक्टिव्ह डोस इन 50% ऑफ पेशंट्स, तर तो उरलेल्या बाकी 50% मध्ये तो डोस कमी किंवा जास्त आपल्याला लागू शकतो. तर आम्ही नेहमी टायट्रेटेड डोसेस देतो. छोट्या अमाऊंट मध्ये सुरू करायचं आणि मग हळूहळू वाढवत जायचं. तुम्ही आता रिजनल अॅनेस्थेशिया बद्दल बरोबर. माहिती दिली आणि जनरल अॅनेस्थेशिया काही शब्द वापरला. कुठला अॅनेस्थेशिया जास्त सेफ की दोन्ही सारखेच? दोन्ही अॅनेस्थेशिया अंडर एक्सपर्ट सुपरविजन तितकेच सेफ आहे. डॉक्टर स्पेशलिस्ट ठरवतात की कुठला अॅनेस्थेशिया द्यायचा. योग्य अॅनेस्थेशिया योग्य प्रोसिजरसाठी तो कधी पण सेफ असतो. रिजनल मध्ये होऊ शकणाऱ्या गोष्टी अननेसेसरी जनरल अॅनेस्थेशिया देण्याची खरंच गरज नसते. पुष्कळदा पेरेंट्स असतात की त्याला बिलकुलच कळलं नाही पाहिजे,
ते दोन्ही अॅनेस्थेशियामध्ये आम्ही कळू देतच नाही पेशंटला. लॉस ऑफ अवेअरनेस हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपण एक्सपर्टच्या गायडन्समध्ये सोडून द्यायला पाहिजे की कुठला अॅनेस्थेशिया द्यायचा. ते बेस्ट इंटरेस्टमध्ये पेशंटचा विचार करून ते अॅनेस्थेशिया प्लॅन करतात. आता ना तुम्ही मला बोलता बोलता म्हणाला डोसेज बद्दल काही गोष्टी सांगितल्या मॅडम. कधी कधी ना सर्जरी म्हणलं की त्याच्यासोबत काही दुर्घटना आल्याच. तसं बघितलं गेलं तर आता जितकी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे, जितक्या काही गोष्टी नवीन आल्यात, ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाण कमी झालंय. कारण अजूनही आम्ही कित्येकदा पेपरमध्ये वाचतो, कुठेतरी न्यूज येते, कुठेतरी एखादी रील येते की भूल तज्ञाच्या चुकीमुळे, ओव्हरडोस दिल्यामुळे एखाद्या अमुक अमुक व्यक्ती दगावला, अमुक अमुक बाळाला त्रास झाला, त्यांच्या जीवावरती ह्या गोष्टी लोटल्या. तर खरंच तसं काही असतं का? चुकीचा डोस, ओव्हरडोस किंवा भूलतज्ञांनी तो डोसच योग्य नाही दिला, अशा काही गोष्टी असतात का? असं एक्झॅक्टली असंच असतं असं म्हणू नाही शकत आपण. प्रत्येक पेशंट डिफरंट असतो. प्रत्येक ड्रग्जला तो वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो. एखादा पेशंट समजा 1 मिलीग्राम ऑफ मिडाझोलाम दिला, त्याच्यामध्ये पेशंट शांत झोपला, पण तोच पेशंट दुसरा एखादा पेशंट त्याला 5 मिलीग्राम पर्यंत दिल्यावर पण झोपत नाही. तर मी आधी पण सांगितलं की हा डोस एक थंब रूल नाहीये याचा. आपल्याला टायट्रेटेड प्रमाणात डोसेस द्यावे लागतात. आणि आपण अॅनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंट त्यातनं आउट येणं ही पण एक बॉडीची मेकॅनिझम आहे. त्याला किती वेळ लागू शकतो याचं सुद्धा गणित असं नसतं. त्याच्यामुळे आपण टायट्रेटेड डोसेस येतो, स्लोली इंड्यूस करतो. ॲडिक्वेट लेवल ऑफ अॅनेस्थेशिया म्हणजे डेप्थ पण अॅनेस्थेशियाची मेंटेन झाली पाहिजे आणि खूप डीप पण नाही गेला पाहिजे. याच्यावरून म्हणजे इट्स अन आर्ट. ऍक्च्युली आर्टिस्टिकली हे सगळं काम केलं जातं, तितकंच ते रिव्हर्स पण व्हायला पाहिजे. याप्रमाणे एक्सपर्ट आपल्या अभ्यासाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. कधी कधी अशा गोष्टी होतात की पेशंट अॅनेस्थेशियाच्या बाहेर येत नाही, अशा दुर्घटना होतात आणि अॅनेस्थेशियाला ब्लेम पण केलं जातं. पण असं अजिबातच नाहीये की ओव्हरडोसमुळे पेशंट दगावला किंवा पेशंटला हा प्रॉब्लेम झाला, असं होऊच शकत नाही. आणि जर पेशंटला काही आधीच्या कंडिशन आहेत, काही आधीचे त्रास आहेत, त्याच्यासाठी काही गोळ्या चालू आहेत, काय औषधं चालू आहेत, कुणाला झटका येतोय, कुणाला रक्त पातळ करण्यासाठी औषधं चालू आहेत, आणि कोणाला अजून काही मेडिसिन्स बीपी वगैरेचे चालू आहेत, तर त्या सगळे मेडिसिन्स तशा चालू ठेवाव्यात आम्ही अॅनेस्थेशिया देण्याच्या आधी, की त्यात काही बदल करणं गरजेचं असतं? कुठल्या औषधी सुरू ठेवायच्या आणि कुठल्या नाही हे आपण प्री अनेस्थेटिक इव्हॅल्युएशन मध्ये डॉक्टर आपल्याला ऍडवाइस करतात. काही मॅक्सिमम गोष्टी आपल्याला कंटिन्यू कराव्या लागतात ऑपरेशनच्या दिवशीपर्यंत. मॉर्निंगला जेव्हा आपण उपाशीपोटी पेशंटला सांगतो 2 तास, 4 तास किंवा 6 तास जसं अकॉर्डिंग टू प्रोसिजर्स, तर तेव्हा आपण या मेडिसिन बद्दल पण इन्स्ट्रक्शन देतो. फॉर एक्झाम्पल जर ब्लड प्रेशर वगैरे असेल तर त्याच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत. डायबिटीज असेल आणि पेशंट उपाशी आहे तर डायबिटीजच्या गोळ्या घेऊ नये. तर कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या नाही घ्यायच्या हे आपल्याला डॉक्टर गाईड करतात. तुम्ही ना एक खूप मोठा त्रास देता आमच्या बाळांना, उपाशी ठेवता. इतकंस छोटस बाळ माझं, त्याला तुम्ही ऑपरेशनच्या आधी उपाशी ठेवता 6 तास, 4 तास. तर त्याचा काही नियम आहे? आणि उपाशी ठेवणं खरंच गरजेचं आहे का? त्या बाळाला किती भूक लागत असेल? अगदी मान्य आहे. आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये वगैरे तर बाळ खूप क्रॅन्की होऊन जातात, कारण तहान खूप लागलेली असते त्यांना. पण उपाशी पोटी राहणं तितकंच आवश्यक आहे. जर उपाशी पोटी बाळ नसेल, पोटामध्ये काहीही अन्न असेल आणि बाळाने वॉमिट केलं, इंट्राऑपरेटिव्हली वॉमिट केलं आणि उलटी त्याच्या घशात गेली, तर त्याच्या जीवावर ही गोष्ट बेतू शकते. त्याच्यामुळे उपाशी राहणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे न चुकता NBM हा नील बाय माउथ हा प्रोटोकॉल पाळायलाच पाहिजे. त्यात आपण एक काळजी घेऊ शकतो की जो आपण अॅनेस्थेशिया देतो आहे त्याप्रमाणे त्याचा आपण आणि किती वर्षाचं ते बाळ आहे त्याप्रमाणे आपण त्याचे गाईडलाईन्स आहेत, इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणे आपण फॉलो केलं तर बच्चूला थोडा त्रास कमी होतो. फॉर एक्झाम्पल क्लिअर फ्लुइड्स म्हणजे फक्त पाणी आपण 2 तास आधीपर्यंत देऊ शकतो. काही ज्युसेस झालं किंवा मिल्क प्रोडक्ट झाले तर ते आपण 4 ते 6 तास आधी बंद करायला पाहिजे. सॉलिड्स 6 तास आधी बंद करायला पाहिजे. पण ऍटलीस्ट 2 तासपर्यंत आपण पाणी तरी देऊ शकतो. एवढी आपण बाळाला हेल्प करू शकतो. आणि ऑपरेशन नंतर पण परत उपाशी ठेवावं लागतं, कारण परत इंटेस्टिनचे मुवमेंट सुरू व्हायला काही वेळ लागतो. आणि परत जर इंटेस्टिनल मुवमेंट सुरू नाही झाले आणि आपण खाल्लं पिलं तर वॉमिट होऊन परत ऍस्पिरेशन होऊ शकतो, ज्याची रिस्क खूप जास्त आहे. त्याच्यामुळे नंतर सुद्धा उपाशी राहणं आवश्यक आहे. आणि ही सुद्धा गोष्ट आपण बाळाला आधीपासून सांगून ठेवली की आधी पण उपाशी राहावं लागेल, नंतर पण, तर थोडेसे जे समजदार बाळ आहेत ते बऱ्यापैकी कोऑपरेट करतात.
मॅडम, असं काही घडतं का की तुम्ही भूल दिलीये, बाळाला सेडेट केलंय, पण मध्येच बाळ उठतं, रडायला लागतं, किंवा तो एखादा मोठा व्यक्ती असू शकतो की जो मध्येच त्या सेडेशन मधून बाहेर येतो, तर त्या सिच्युएशन्सला कसं टॅकल केलं जातं आणि त्या सिच्युएशन्स किती सर्जरीवरती किंवा त्याच्या आउटकम वरती परिणाम करतात? असं खूप रेअरली होतं. जसं मी सांगितलं की अॅनेस्थेशियाचे प्रकार आहे. जनरल अॅनेस्थेशियामध्ये ह्या गोष्टी अजिबात होत नाही, कारण पूर्ण पेशंटचा कंट्रोल आपल्या हातात असतो. आपण त्याचा श्वास सुद्धा बंद केलेला असतो आणि सगळं कंट्रोल आपल्या हातात असतात. तर त्याच्यामध्ये मुवमेंट्स वगैरे काहीच होत नाही आणि आपण कंटिन्युअसली अॅनेस्थेशिया त्यांना देत असतो. पण जेव्हा रिजनल अॅनेस्थेशिया असतो, फक्त हाताला भूल दिलेली आहे, कम्प्लीट भूल दिलेली आहे, किंवा फक्त पायाला आपण भूल दिलेली आहे आणि पेशंटला फक्त झोपवलेलं आहे, तर त्या केसेसमध्ये कधी कधी असं होऊ शकतं की पेशंटला जाग आली, पण अचानक पेशंट हालचाल करीत का तो जागा होत नाही. आधी थोडासा हार्ट रेट त्याचा वाढतो, थोडी श्वासाची गती वाढते आणि अॅनेस्थेटिक्स कंटिन्युअस हेडेनला तिथेच अवेलेबल असतात. त्याच्यामुळे थोडी पण मॉनिटरमध्ये चेंजेस जाणवले की आपण अॅनेस्थेशियाचा डोस अकॉर्डिंगली देत असतो. त्याच्यामुळे अचानक बच्चू असं उठला आणि एकदम आरडाओरडा केला किंवा आयव्ही लाईन काढून टाकली असं अजिबात होत नाही, कारण कंटिन्युअसली आपण लेवल ऑफ अॅनेस्थेशिया बॅलन्स करत असतो. अॅनेस्थेशिया दिला, सर्जरी वेदना विरहित झाली, पण सर्जरी नंतर जो नंतरचा होणारा पेन आहे त्याला काय करावं, त्या पेनची इंटेन्सिटी कशी कमी करता येते, याच्यासाठी तुम्ही काही करता का अॅनेस्थेशियाच्या दरम्यान? पेन त्यांना नंतर होऊ नये याच्यासाठी आपण त्याचा पण एक पेन प्रोटोकॉल बनवतो आणि पेन सायकल सुरू व्हायच्या आधी, म्हणजे जो आपण अॅनेस्थेशिया दिलाय ऑपरेशन थिएटरमध्ये, त्याचा इफेक्ट वेअर ऑफ व्हायच्या आधीच आपण बाकी अनर्जेसिक सुरू करतो. त्या इंट्रा आयव्ही लाईन मधनं दिल्या असू शकतात किंवा सपोजिटरीच्या फॉर्म मध्ये दिलेल्या असू शकतात किंवा पॅच आजकाल येतो जो स्किनवर लावतो आपण, जस्ट एक चिकटपट्टी सारखी असते, पट्टी आपण लावतो आणि त्यातनं ड्रग रिलीज होत असतात. त्याने सुद्धा कंटिन्युअस 24 आवर्स त्याचा इफेक्ट येत असतो. तसा मल्टी मॉडेल आपण त्याच्यात अप्रोच ठेवतो, जेणेकरून बाळाला त्रास कमीत कमी होईल. एखाद्या बाळाला परत परत सर्जरी लागणार असेल तर प्रत्येक वेळी अॅनेस्थेशिया देताना काही वेगळी काळजी घ्यायची किंवा त्याचे काही रिस्क फॅक्टर्स आहेत? नाही, त्याचे काही रिस्क फॅक्टर्स नाही आहेत. मोठ्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की एखादी म्हणजे हर्निया आहे किंवा एखादं फ्रॅक्चर झालंय, आपण तेवढी ट्रीटमेंट करतो आणि परत त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स नसतात. पण पिडियाट्रिक केसेसमध्ये बऱ्याचदा रिपीटेड प्रोसिजर्स करावे लागतात. सिंगल एका प्रोसिजरमध्ये पूर्ण क्युअर होत नाही, त्यांना रिपीटेड प्रोसिजर्स लागतात. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली रिपीटेड अॅनेस्थेशिया पण द्यावा लागतो. तर त्याचा असा काही साईड इफेक्ट त्याचे काहीच नसतात आणि आपण जितकं आवश्यक आहे तितकंच अॅनेस्थेशिया देतो. कुठला पण अॅनेस्थेशिया रिपीटेडली द्यायला काही प्रॉब्लेम नसतो. असे हे आपण अॅनेस्थेशियाशी रिलेटेड सोडून काही पर्सनल क्वेश्चन्स विचारू शकतो मी तुम्हाला? बिलकुल. तुमचा असा कुठला अनुभव अॅनेस्थेशिया देताना की पहिल्यांदा ही अशी केस करताना मला खूप जास्त टेन्शन आलं होतं, मला खूप जास्त भीती वाटली होती, किंवा ही हाय रिस्क केस होती, तरी ते करताना जे एक ऍड्रिनल रश असतो तो खूप जास्त होता आणि यू आर रिअली व्हेरी अप्रेन्सिव्ह फॉर दॅट केस? असं बऱ्याचदा झालं. जेव्हा आम्ही शिकत असतो, म्हणजे आमची ट्रेनिंग चालू असते अॅनेस्थेशियामध्ये, तेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये असतो आणि खूप जण हेल्प करायला असतात. आपले सिनियर्स असतात, आपले कॉलिग्स असतात, भरपूर गोष्टी असतात. एक प्रॉब्लेम डील करायला तिथे 10 लोक अवेलेबल असतात. पण हा प्रॉब्लेम मला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जाणवला किंवा तिथे आम्ही सिंगल हँडेड हे सगळं अटेंड करत असतो. काही प्रॉब्लेम आला तर तुम्हालाच तिथे मॅनेज करायचं असतं. तिथे दुसरी हेल्प येणार, म्हणजे दुसरं कोणी डॉक्टर अजून येणार नसतो, अॅनेस्थेटिस्ट येणार नसतो हेल्पला. तर हा नेहमी मला प्रॉब्लेम असायचा, स्पेशली पीडियाट्रिक केसेसमध्ये. म्हणजे आमच्या अॅनेस्थेशियामध्ये बाकी अडल्टच्या प्रोसिजर्स एकीकडे, म्हणजे 10 अडल्टच्या प्रोसिजर आणि एक पीडियाट्रिक केस असं आपण कम्पेअर करू शकतो. कारण बच्चूला खूप विजिलंट राहावं लागतं आणि बच्चू रिकव्हरीला वेळ देत नाही. जर काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्हाला खूप फास्ट ऍक्शन घ्यावी लागते. तर इनिशियल डेज ऑफ प्रॅक्टिसमध्ये पीडियाट्रिक अॅनेस्थेशियाची कुठलीही केस म्हटलं की मला खूप टेन्शन यायचं, ॲड्रेनलिन रश व्हायचा, पूर्ण वेळ मी ऑन टोज असायचे. पण हळूहळू बाय प्रॅक्टिस जसे जसे केसेस आपण रुटीनली रोजच करायला लागलो तर ती भीती पण कमी झाली आणि लक्षात आलं की खूप फरक नाही आहे. दोन्ही गोष्टी तितक्या सेफली आपण मॅनेज करू शकतो. फक्त आपल्याला कंटिन्युअस मॉनिटरिंग, विजिलन्स एवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि जुना अॅनेस्थेशिया म्हणजे जेव्हा मी शिकत होते 15 वर्ष आधी आणि आजमध्ये खूप सेफ्टीमध्ये डिफरन्स आहे. ड्रग्स खूप इम्प्रूव्ह झाले आहे, आधुनिक उपकरणे खूप अवेलेबल झालेले आहे. त्याच्यामुळे आता ती भीती निघून गेली.
उद्याची ओटी लिस्ट बघितल्यानंतर आज रात्री झोप येते? आधी नाही यायची ऍक्च्युली, म्हणजे ऑनेस्टली केस संपेपर्यंत मला ती भीती असायची. पण आता मी एकदम कॅज्युअल वे मध्ये उद्याची ओटी लिस्ट विचारते आणि मी शांत झोपते. आणि एखादा व्हीआयपी पेशंट असेल तर? व्हीआयपी पेशंटला आम्ही नॉर्मल पेशंट सारखं ट्रीट करायचं ठरवलं ना, तर ती पण भीती निघून जाते. छान. एक उत्कृष्ट अॅनेस्थेशियोलॉजिस्ट, एक जबाबदार आई आणि एक बॅलन्स्ड गृहिणी, हे तिन्ही रूप मी तुमचे पाहिलेले आहेत. तर कसं जस्टिफाय करता प्रत्येक तुमच्या त्या त्या रोलला आणि कसं हे सगळं निभावता तुम्ही? म्हटलं तुम्हाला आधी अॅनेस्थेशिया एक आर्ट आहे, तसंच बहुतेक देवानी फिमेल्सला बनवताना तसं काहीतरी बनवलेलं आहे की मल्टीटास्किंग. आणि एक गोष्ट जेव्हा ते करतात ते 100% तर तिथेच असतात. म्हणजे आता ओटी मध्ये आहे तर मी पूर्णपणे अॅनेस्थेटिस्ट असते, घरी आहे तर पूर्ण प्रकारे गृहिणी असते, आणि मुलांची जेव्हा काळजी घेते ते पूर्णपणे आईचा तो रोल मी कम्प्लीट करायचा प्रयत्न करत असते. पण तरी सुद्धा असं खूपदा होतं की ओटीमध्ये कधी घरून फोन येतो, हे खराब झालं, ते संपलं, तर ते तुम्हाला डील करावं लागतं. आणि देवानी ती शक्ती बहुतेक फिमेल्सला दिलेली आहे. बऱ्याचदा मी बघतो तुम्हाला की ह्या सगळ्या सिच्युएशन हँडल करताना तुम्ही फार शांत चित्ताने, कूल माइंडने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता. तर स्वतःला शांत आणि स्वतःला कंपोज ठेवण्यासाठी असं काही वेगळं करता तुम्ही? ऍक्च्युली तसं वेगळं काही करत नाही, पण थोड्या प्रमाणात मेडिटेशन आणि प्राणायाम या गोष्टींचा मला फायदा होतो. काही इन्सिडेंट्स नंतर मी या गोष्टी सुरू केल्या, पण त्याचा मला नक्कीच फायदा झाला. मन शांत ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की कामाला येतात. असं आता आपल्याला मॅडमनी सांगितलं की अॅनेस्थेशिया म्हणजे पेशंटला फक्त सेडेट करणं किंवा काही औषधे देऊन त्या भागाला बधीर करणं असं नसून ते एक आर्ट आहे. किती डोस दिला पाहिजे, कुठल्या भागाला किती बधीर केलं पाहिजे, कुठल्या पेशंटला कुठला अॅनेस्थेशिया सूट होईल, आणि हे करताना त्या पेशंटची मानसिकता, पेशंट सोबत त्यांच्या रिलेटिव्हची मानसिकता आणि ऑफकोर्स सर्जनला सुद्धा तो कम्फर्ट, हे सगळं देणं एक कुठल्याही आर्टपेक्षा कमी नाहीये. आणि इतकं आर्टिस्टिक काम करण्यासाठी व्यक्ती तितकाच सजग आणि तितकाच कंपोज लागतो. तर जसं मॅडमनी सांगितलं की हे सगळं करताना त्यांना मानसिकदृष्ट्या सुद्धा कणखर व्हावं लागतं. तर अॅनेस्थेशिया हा देताना फक्त एक मेडिसिनचा भाग नाहीये, तर तो एक मानसिकदृष्ट्या सजग आणि स्ट्रॉंग राहण्याचा सुद्धा एक भाग आहे. तर असे अॅनेस्थेटिस्ट आपल्याला लाभलेले आहेत आणि सध्या टेक्नॉलॉजीज एवढ्या छान झाल्यात त्याच्यामुळे अॅनेस्थेशियाशी निगडीत होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा रुग्णांना होणारे त्याचे प्रॉब्लेम्स हे अतिशय कमी झालेले आहेत. तरी सुद्धा कुठलीही सर्जरी किंवा कुठलाही अॅनेस्थेशिया हा कधीच सेफ नसतो. प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत एक त्याची रिस्क कॅरी करत असतं. हे समजून घेऊन ह्या बाबतीत सजग राहून आणि ह्या बाबतीची कन्सेंट देऊनच पालकांना किंवा रुग्णाला सर्जरीसाठी पुढे जावं लागतं. तर मी मॅडमना मनापासून धन्यवाद देतो की आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अॅनेस्थेशिया आणि अॅनेस्थेशियाच्या आर्ट बद्दल खूप काही अवेअर केलं, आणि आमच्या रुग्णांना, आमच्या कलिग्सना किंवा ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जे काही अॅनेस्थेशिया बद्दलचे समज आहेत, गैरसमज आहेत, त्याबद्दल खूप छान माहिती दिली. थँक्यू मॅडम. धन्यवाद.